बघा, हा जो किल्ला आहे हा किल्ला 1187 मध्ये राजा भिल्लम यादव या हिंदू राजाने 900 वर्षापूर्वी मूळचा उत्तर भारतीय भगवान कृष्णाचे वंशज होते. हे उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये आले. दक्षिण भारतामध्ये मोठं साम्राज्य होतं चालुक्य कल्याणीचं. यांच्याकडे त्यांनी सरदार किंवा मनसबदार म्हणून काम केलं आणि काही काळानंतर यादव लोकांनी स्वतःचं साम्राज्य स्थापित केलं. तर या साम्राज्याला नाव होतं देवगिरी साम्राज्य. त्या काळामध्ये देवगिरीचे साम्राज्य होतं. काही भाग मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक मिळून असायचं. हे तिन्ही प्रदेश वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. मध्य प्रदेश हिऱ्याच्या खाणीसाठी, महाराष्ट्र परकीय व्यापारासाठी, कर्नाटक सोन्याच्या खाणीसाठी. तर या साम्राज्यामध्ये संपत्ती जास्त असल्यामुळे त्याला आक्रमणकार्याचा धोका होता. पहिला धोका म्हणजे आक्रमणकारी संपत्तीची लूट करणार, दुसरा धोका म्हणजे कब्जा मिळवणार. तर हा प्रश्न राजा भिल्लम यादव यांना कळला आणि त्यांनी हा किल्ला सुरक्षेसाठी बांधलेला. या किल्ल्याचं महत्त्व असं आहे की हा किल्ला भारतामध्ये अजिंक्य किल्ला म्हणून गणला जातो. अजिंक्य म्हणजे ज्या किल्ल्याला लढाई करून जिंकता येऊ शकत नाही किंवा ज्या किल्ल्यामध्ये लढाई होतच नाही. कारण की ह्या किल्ल्याची सुरक्षा पार करणं शत्रूला अवघड काम असायचं. तर या किल्ल्याची पहिली सुरक्षा अशी आहे, या किल्ल्याचं भौगोलिक स्थान लोकेशन. या किल्ल्याला बाहेरून तिन्ही बाजूने डोंगर रांगा आहे. या डोंगर रांगा किल्ल्याच्या सुरक्षाकरता देवासारख्या म्हणून किल्ल्याचं जुनं नाव होतं देवगिरी, ज्याचा शब्दशः अर्थ होतो देवांचं राहण्याचं स्थान, जे आपल्या संस्कृतीमध्ये सुरक्षित म्हटलं जातं. दुसरी जी सुरक्षा आहे डोंगरी किल्ला किंवा बालेकिल्ला. जो बाहेरून डोंगर दिसतो तो बालेकिल्ला. युद्धामध्ये बालेकिल्ला जिंकण्यासाठी शत्रू लोक वरती जाऊन झेंडा बदलायचे. झेंडा हा मालकीचं प्रतीक असतो. तर त्या काळामध्ये डोंगर चढाई करण्यासाठी शत्रू लोक घोरपडीचा वापर करायचे. तर घोरपडीचा वापर करता येऊ नये म्हणून डोंगरी किल्ला 150 फुटावर वरून खाली छन्नी हातोडीच्या सहाय्याने कापून गुळगुळीत करण्यात आला. कारण की घोरपड त्याच्यावर ग्रीप करू नये. जिथे डोंगर कापलेला आहे त्याच्या पायथ्याशी खंदक खणलेला आहे. त्याच्यामध्ये मगरी ठेवलेल्या असायच्या. मगरी असल्यामुळे तो खंदक शत्रू पार करू शकत नव्हते. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो भुयारी मार्ग, अंधारी मार्ग, ज्याला हिंदीमध्ये भुलभुलैया, मराठीमध्ये अंधेरी म्हटलेलं आहे, अंधार असल्यामुळे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या युक्त्या दाखवलेल्या आहेत शत्रूला मारण्यासाठी. तर त्या काळामध्ये भुलभुलैया भुयारी मार्ग कोणत्याही शत्रूने पार केलेला नाही. परंतु आपण लाईटच्या सहाय्याने हा भुलभुलैया बघू शकतो किंवा अनुभवू शकतो. या किल्ल्याचं अजून एक महत्त्व असं आहे की या किल्ल्यामध्ये पळवाट नाही. म्हणजे एकच रस्ता किल्ल्यामध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे किल्ल्याचा सैनिक राजा मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचा. आणि जो शत्रू बाहेरून येणार आहे त्याला आतमध्ये येऊ देणार नाही. परंतु शत्रूला रोखणं आवश्यक आहे. आणि रोखण्यासाठी किल्ल्यामध्ये 7 तट किंवा 7 भिंतीचा वापर झालेला आहे. त्यापैकी 5 तटे जमिनी किल्ल्यावरती, 2 तटे बाले किल्ल्यावरती. या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 237 एकर आणि बनवायला 23 वर्ष लागली. 237 वर्ष म्हणजे 1 एकर एका वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे. इथून 1 किलोमीटर पुढे पहिला तट आहे जो एलोराच्या रस्त्यामध्ये येतो. दुसरा तट जेव्हा आपण पार्किंगमधून प्रवेश घेतला, तिसरा तेव्हा दरवाज्यातून आतमध्ये, तो दरवाज्यावरती टोकदार खिळ्यांचा वापर झालेला आहे. कारण की हत्तीनं धडक मारून दरवाजा उघडू नये. त्या काळामध्ये शत्रू लोक युक्ती अशी करायचे, हत्तीच्या सोंड्यामध्ये लाकडी ओंडका ठेवायचे. लाकडी ओंडक्याने हत्ती दरवाजावर धडक मारायचे. जसं दरवाजा तुटल्यानंतर वळणावरती भिंत दाखवली बघा, डायरेक्टली हत्ती भिंतीवर आदळायचा. एकतर हत्ती मारला जायचा किंवा पागल व्हायचा. अशा प्रकारे जो बाहेरून शत्रू येणार आहे त्याला आतमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळे अडथळे, ट्रॅप्स, ट्रिक्सचा वापर झालेला. जसा शत्रू दरवाजा तोडून तो पुढे सरकणार आहे. पुढे गेल्यानंतर शत्रूला कोंडी करण्यासाठी चारी बाजूने तटबंदी आहे. चलायचं पुढे. जसा शत्रू थांबल्यानंतर किल्ल्याचे सैनिक पथामधून चारी बाजूने हमला करायचे. काला धनुष्य मारले. काही शत्रू मारले जाणार आणि काही शत्रू जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जीव वाचवण्यासाठी शत्रूला पर्यायी दरवाजे, पर्यायी रस्ते दाखवलेले आहेत. जसा हा दरवाजा आहे त्या विरुद्ध दिशेला तो पर्यायी दरवाजा. शत्रू तो दरवाजा तोडलेला तो रस्ता 1 किलोमीटर जातो. 1 किलोमीटर तो रस्ता भिंतीने बंद केलेला आहे. जो शत्रू गेला त्याला परत यावं लागेल, तो येऊ शकणार नाही. 2 तटामध्ये शत्रूची कोंडी व्हायची आणि किल्ल्याची सैनिक तटामधून शत्रूवर मारा करायचे. तर फसवा दरवाजा, फसवा रस्त्याचा वापर याच्यासाठी केलेला आहे की शत्रूचा वेळ वाया घालवणं, शक्ती वाया घालवणं आणि त्याला दिशाभूल करणं. तर या किल्ल्यामध्ये एकूण 52 दरवाजे आहे. त्यापैकी 7 दरवाजे भुयारी मार्गापर्यंत आहे आणि 45 दरवाजे हे खोटे बनवलेले आहे शत्रूला दिशाभूल करण्यासाठी. आणि जसा शत्रू दरवाजा तोडून तो पुढे सरकणार आहे, पुढे वेगळी युक्ती आहे शत्रूला मारण्यासाठी.
इकडे ज्या तोफा दिसतात ह्या तोफा भारत सरकारने आणून ठेवलेल्या लोकांना बघण्यासाठी, किल्ल्याच्या आतमध्ये होत्या तर बाहेर आणून ठेवलेल्या. काही तोफा औरंगजेबच्या काळातल्या आहे, काही तोफा हैदराबादच्या निजामाच्या. हैदराबादचा निजाम हा शेवटचा आहे. आता 2011मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला 150 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले आहे, परंतु त्याची मार्केटिंग झालेली नाही. तर लोकांना कळावं किंवा जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या किल्ल्याचे फोटो लावलेले इकडे. याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहिती दिलेली आहे. परत येताना हे तुम्ही फोटो बघू शकता, माहिती वाचू शकता, स्वतःमध्ये जिज्ञासा क्रिएट करू शकता. क्युरियोसिटी क्रिएट करण्यासाठी हे फोटो लावलेले आहेत. आता हा दरवाजा तोडल्यानंतर शत्रूला कसं मारायचं ते टेक्निक आपण पुढे बघूया. आता ह्या बघा इकडे 3 छोटी छोटी तटं दाखवलेली, म्हणून ह्या भागाला शब्दशः नाव पडला महाकोट. महा म्हणजे बिग कोट मीन्स वॉल्स. आणि इथे 3ही दरवाजे एका सरळ रेषेत नाही. पहिला दरवाजा तिरकस आहे, दुसरा मध्यभागी आहे, पुन्हा तिरकस आहे. एक दरवाजा पार केला तर दुसरा दरवाजा दिसत नाही. शत्रूला थोडंसं थांबावं लागेल. थांबल्यानंतर किल्ल्याचे सैनिक तटामधून शत्रूवर मारा करायचे. जसं शत्रू दरवाजा तोडल्यानंतर शत्रू आतमध्ये यायचा. इथे 2 रस्ते दिसायचे शत्रूला. उजव्या बाजूला बघून भिंत दिसते, दरवाजा दिसत नाही. दरवाजा आतमध्ये लपवलेला आहे. शत्रूला असं वाटेल की रस्ता बंद आहे, म्हणून पर्यायी रस्ता हा दाखवलेला आहे. हा पर्यायी रस्ता 1 किलोमीटर जातो. 1 किलोमीटरनंतर रस्ता भिंतीने बंद केलेला. जो शत्रू गेला त्याला परत यावं लागेल. शत्रू परत येऊ शकणार नाही. 2 तटामध्ये शत्रूची कोंडी व्हायची. किल्ल्याचे सैनिक तटामधून बुरुजामधून शत्रूवर मारा करायचे. काही शत्रू इथे मारले जाणार. तर शत्रूची दिशाभूल अशी करण्यात आली आहे की डोंगरी किल्ला डाव्या बाजूला दिसतो, झेंडा लावण्याची जागा डाव्या बाजूला आहे. शत्रूला असं वाटेल की खरा रस्ता हा डाव्या बाजूला असायला पाहिजे. आणि दुसरा असा की त्या काळामध्ये जे किल्ले बांधले गेले तर त्याचे खरे रस्ते हे डाव्या बाजूला असतात. परंतु या किल्ल्यामध्ये उलटं केलेलं आहे. सगळा रस्ता हा उजव्या बाजूला ओपन केलेला आहे. याच्यासाठी केलं आहे का शत्रूला असंतुलन करण्यासाठी. पळत असताना जसा शत्रू उजव्या बाजूला वळला तो खाली पडणार, तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक वरून हमला करायचे. फॉर एक्झाम्पल जसा शत्रू आतमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला ढाल असते, उजव्या हाताला तलवार असते. तसा उजव्या बाजूने हमला झाला तर शत्रू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला उजवीकडे वळावं लागेल. आणि तो अचानक उजवीकडे वळला तो खाली पडणार, तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक तटामधून शत्रूवर मारा करणार. तर या किल्ल्याचा रस्ता हा उजव्या बाजूला आहे, सगळ्या किल्ल्यापेक्षा विरुद्ध दिशेला. तिसरा दरवाजा पार केल्यानंतर आपण जातो शहरामध्ये. शहरामध्ये काय वास्तू ते आपण पुढे बघूया.